मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच सी 24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर विभागानं अकोले आणि संगमनेर तालुक्यामध्ये अवैध दारू विक्री, ताडी विक्री आणि गावठी हातभट्टी निर्मिती करणाऱ्यांच्या विरोधामध्ये धडक कारवाई केली आहे। 4 आणि 5 जून रोजी अधीक्षक प्रमोद सोनोने तसेच अधीक्षक ऋषिकेश इंगळे आणि उप अधीक्षक प्रवीण कुमार तेली यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सावरखेडकर यांच्या पथकानं पिंपळदरी, राजूर तसेच घारगाव या ठिकाणी छापे टाकले आहेत। या कारवाईत सुनीता गुत्तेदार, लक्ष्मीबाई गुत्तेदार, ज्ञानदेव कुंडलिक बर्डे तसेच नवनाथ सुरेश देशमुख आणि चंद्रकांत पावळकर या 5 आरोपींच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। 5ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। छापेमारीच्या दरम्यान 99.36 बल्क लिटर देशी दारू, 150 लिटर ताडी आणि 110 लिटर रसायन असा एकूण 53,910 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींवरती कलम 93 अन्वये प्रतिबंधात्मक कारवाई देखील करण्यात आली। अवैध मद्य विक्रीच्या विरोधामध्ये मोहीम पुढेही सुरू असणार आहे, अशी माहिती निरीक्षक सावरखेडकर यांनी दिली आहे। सचिन खरात, सी 24 तास, अकोले।